फॅमिली लॉ पार्ट 2 अर्थात कौटुंबिक कायदे पार्ट 2 मधील पार्टिशन अर्थात विभाजन. विभाजन म्हणजे काय? विभाजन परिणामकारक कोणते विभिन्न मार्ग आहेत ते कोणते या संदर्भात चर्चा करा. व्हॉट इज पार्टिशन? स्टेट द डिफरंट मोड्स ऑफ इफेक्टिव्ह पार्टिशन. किंवा विभाजनाची व्याख्या सांगा आणि विभाजनाचे प्रकार सांगा. अर्थात डिफाईन पार्टिशन अँड इट्स काइंड्स. व्हॉट इज नॅशनल पार्टिशन. या प्रमुख विषयावर आपण खालील पद्धतीने चर्चा करूया. विभाजनाच्या या प्रमुख मुद्द्यांना हात घालत असताना 5 महत्त्वाचे मुद्दे अर्थात प्रस्तावना, विभाजनाचन किंवा विभागणी व्याख्या, विभाजनाचे प्रकार, विभाजन परिणामकारक होण्याचे मार्ग आणि 5वा पुनर्गठित किंवा पुनर्विभागणी विभाजन. या प्रमुख 5 मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे प्रस्तावना, इंट्रोडक्शन. हिंदू धर्मामध्ये पारंपरिक प्रथेनुसार किंवा कुटुंबातील सदस्यांच्या पालनपोषण, दैनंदिन गरजा, भविष्यामधील तरतूद, समाजामध्ये सन्मान्य अथवा आवश्यक असलेली स्थान अशा विविध कारणांसाठी तसेच कुटुंबाची सुरक्षा आणि पार चालत आलेल्या व्यवसायासाठी लागणारे मनुष्यबळ याचा विचार आणि कारणे लक्षात घेता कुटुंबातील सदस्य एकत्र राहत होते. अजूनही बरीचशी कुटुंब एकत्र नांदत आहेत. याला आपण साधारणपणे एकत्र कुटुंब, जॉईंट फॅमिली असे संबोधत असतो. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्व मालमत्ता ही विशिष्ट सदस्याच्या मालकीची नसून एकत्र कुटुंबाची असते. बदलत्या समाजामुळे एकत्र कुटुंबातील काही सदस्यांना काही कारणाने एकत्र राहणे अडचणीचे वाटू लागले आहे. त्यांची आर्थिक कुचंबना, व्यक्ती स्वातंत्र्य आणि कदाचित स्वार्थी प्रवृत्तीमुळे एकत्र कुटुंब पद्धतीला बहुतांशी सुरुंग लागलेला आहे. एकत्र कुटुंबातून बाहेर पडणे या प्रक्रियेला आपण विभाजन किंवा विभक्तीकरण असे संबोधतो. या अध्यायात विभाजन याबाबत चर्चा करणार आहोत. विभाजनाची व्याख्या, डेफिनेशन ऑफ पार्टिशन. एकत्रित दर्जाचा शेवट करण्याची प्रक्रिया म्हणजे विभाजन होय. मिताक्षर तत्व प्रणालीमधील कुटुंबातील एखादा सदस्य निश्चित हिश्श्यासाठी दावा करू शकत नाही. विभाजन होण्याकरिता मालमत्तेची वाटणी प्रत्यक्षात झालीच पाहिजे असा नियम नाही, परंतु जेव्हा एकत्र कुटुंबातील काही सदस्यांच्या मालमत्तेमधील हिस्सा निश्चित केला जातो तेव्हा एकत्र कुटुंबाचे विभाजन झाले असे समजले जाते. दयाभाग तत्व प्रणालीमध्ये एकत्र कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित मालमत्तेमध्ये हिस्सा निश्चित केलेला असतो आणि जेव्हा सदस्य विभक्त होतात तेव्हा त्यांना निश्चित केलेल्या हिश्श्याप्रमाणे मालमत्ता मिळते. न्यायालयीन प्रकरण याबाबत आपण चर्चा करूया. जलजा शेडथी विरुद्ध लक्ष्मी शेडथी 1973, 2 SSC 773. या प्रकरणात विभाजन या शब्दाचा मथितार्थ स्पष्ट केला आहे. कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या विभाजनासाठी आवश्यकता नसते. तसेच न्यायालयाचा हुकुमनामा आवश्यक असतो किंवा कोणताही लेखी दस्तऐवज आवश्यक असतो जो विभाजन परिणामकारक करेल. विभाजनाची खरी कसोटी म्हणजे कुटुंबातील सदस्याचा स्वतंत्र मालक म्हणून हेतू असणे. काल्पनिक विभाजन. उपरोक्त न्यायालयीन प्रकरणातील स्पष्टीकरणाचा विचार करता एक बाब सिद्ध होते, ती म्हणजे कुटुंबातील सदस्याचा हेतू स्पष्ट असला पाहिजे. त्यासाठी त्याने प्रत्यक्ष मालमत्तेच्या विभाजनासाठी कार्यवाही केली पाहिजे. विभाजन करणारे सभासद काल्पनिक विभाजनाबाबत परिणामकारक विभाजन करू शकत नाहीत. विभाजन ही प्रक्रिया असून वास्तवात निदर्शनास येत असते. काल्पनिक विभाजनास कोणताही वास्तवस्था नसते जेणेकरून विभाजन हे परिणामकारक होईल. याचं न्यायालयीन प्रकरण आहे कल्याणी विरुद्ध नारायण AIR 1980 SC 1173. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदवले. विभाजन प्रस्तावित
करण्याकरता कुटुंबातील सदस्याचा निश्चित आणि निसंदिग्ध हेतू असला पाहिजे. असा हेतू कोणत्या स्वरूपात असला पाहिजे? विभाजनासाठी प्रतिनिधित्व आवश्यक असले किंवा नाही, तसेच विभाजनाबाबत सूचित करणे विभाजनाची प्रत्येक प्रकरणानुसार विभागणं असू शकतील. विभाजनाचे प्रकार, काइंड्स ऑफ पार्टिशन, हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घेतला पाहिजे. तत्पूर्वी लॉ इन मराठी हे हक्काचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. इतरही व्हिडिओ पहा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करा. विभाजनाचे प्रकार, तिसरा महत्वाचा मुद्दा आहे काइंड्स ऑफ पार्टिशन. एकत्र कुटुंब पद्धतीतील कुटुंबाच्या मालमत्तेचे विभाजन होण्याकरिता विभिन्न पद्धती आहेत. कुटुंबातील कोणताही सदस्य विभाजनासाठी खाली नमूद केल्यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून विभाजनाबाबत हेतू स्पष्ट करू शकतो. 9 मुद्दे आहेत. त्या 9 मुद्द्यांवर आपल्याला विभाजनाचे प्रकार लक्षात येतील. 1. स्पष्ट घोषणा अथवा जाहीरनामा. 2. संबंधित व्यक्तीची सातत्यपूर्ण व सन्मान वर्तणूक. 3. संबंधित व्यक्तीने तोंडी विभाजन जाहीर करणे. 4. संबंधित व्यक्तीने विविध मार्गाने विभाजनाचा हेतू प्रकट करणे. 5. संबंधित व्यक्तीने मालमत्ता स्वतंत्ररित्या उपभोगाकरिता मालमत्तेमधील हक्क असलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये बदल करण्याकरता लेखी अर्ज करणे. 6. संबंधित व्यक्तीने विभाजनासाठी न्यायालयात दावा दाखल करणे. 7. विभाजनाच्या मागणीसाठी संबंधित पक्षकारांना लेखी नोटीस देणे. 8. विभाजनाच्या कराराचा संदर्भ मध्यस्थास देणे. 9. करारानुसार कुटुंबातील पुष्कळ सदस्यांच्या मालमत्तेवरील हक्काबाबत व्याख्या करून हिस्से निश्चित करणे. एकूण मालमत्तेचे स्वरूप लक्षात घेता अशा मालमत्तेचे विभाजन केले जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, मालमत्तेमध्ये असलेल्या घराचे जिने, अंगण, तळे, तलाव अर्थात टँक, रस्ते रोड्स आणि 5वा जाण्या येण्याचा मार्ग किंवा रस्ते राईट ऑफ वे. वरील हक्क कुटुंबातील देवीच्या मूर्ती किंवा पूजेचे आवश्यक साहित्य, सदस्यांचे स्वतंत्र मालमत्ता, धार्मिक आणि धर्मादाय कारणासाठी राखून ठेवलेली जागा आणि मालमत्तेमधील विहिरी. 10. सहदायिक्याच्या किंवा सहवारसदाराच्या बायकांना दिलेले दागिने. 11. मठाचे नेतृत्व आणि 12. कपडे किंवा वाहने. 4था मुद्दा आहे विभाजन परिणामकारक होण्याचे मार्ग. विभाजन होताना असे विभाजन परिणामकारक झाले पाहिजे अशी कुटुंबातील सदस्य ज्यांची इच्छा हेतू हा असतो, असे विभाजन परिणामकारक होण्याचे विविध मार्ग आहेत. त्याचा थोडक्यात परामर्श पुढील प्रमाणे. 1. करारानुसार विभाजन, पार्टिशन ऑफ एग्रीमेंट. विभाजनाचा प्रकार हा तोंडी देखील करता येतो, परंतु अशा करारामध्ये सदस्याचा हेतू स्पष्ट होत नाही. लेखी करारामध्ये सदस्याच्या विभाजनाचा हेतू स्पष्ट होतो आणि हा हेतू लेखी कराराच्या कसोटीवर उतरत असतो. पुष्कळदा भविष्यात विभाजन करण्यासंबंधी करार केला जातो, परंतु तोपर्यंत भविष्यकाळात दिलेला दिवस आणि वेळ येत नाही तोपर्यंत कुटुंबातील सदस्य हे एकत्र असतात. 2. कुटुंबातील सहदायिकांचा हेतू तोंडी असलाच पाहिजे अशी आवश्यकता नाही. ज्या सदस्यांना मालमत्तेचे व कुटुंबातील स्वातंत्र्य हेतूचा असतो असा हेतू संबंधित इच्छुक सदस्यांच्या कृतीमधून आणि वर्तणुकीमधून देखील विभाजन होऊ शकते. पक्षकारांची परिस्थितीनुरूप वर्तणूक देखील विभाजन करू शकते. जेव्हा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्य विभक्त होतात अशी प्रकरणे स्पष्टपणे वर्तणुकीतून विभाजन झाल्याचा दाखला देतात, परंतु विभाजन होण्याबाबत प्रश्न उपस्थित होतात तेव्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा दायित्व हे सदस्यावर असते. 3. मध्यस्थामधून विभाजन, पार्टिशन ऑफ आर्बिट्रेशन. विभाजनाचा कुटुंबातील सदस्यापुढे एक मार्ग असतो, तो म्हणजे सर्व सदस्यांनी करार करून मालमत्तेचे विभाजन करण्याकरिता मध्यस्थ नेमणे. या मध्यस्थामधून एकत्र कुटुंबातील मालमत्तेची सर्व सदस्यांमध्ये योग्य रीतीने वाटणी केली पाहिजे.
4. रजिस्टर नोटिसीद्वारे विभाजन. पार्टिशन ऑफ रजिस्टर नोटीस. विभाजनाचा हेतू ही गंभीर असल्याने इच्छुक सहवारसदार, सहदायिक, इतर सहदायिक वारसदार यांना त्यांच्या हेतूविषयी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवतो. या नोटिसीनंतर न्यायालयात दावा दाखल होऊ शकतो किंवा नाही. मृत्यूपत्राद्वारे विभाजन. एकत्र कुटुंबातील सहदायिक किंवा सहवारसदार त्याच्या मृत्यूपत्र विभाजनाचा हेतू जाहीर करू शकतो, ज्यामध्ये त्याची स्वतंत्र कुटुंबातून स्वतंत्र होण्याची इच्छा असते. धर्मांतराचे विभाजन. जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य धर्मत्याग करून दुसरा धर्म स्वीकारतो, उदाहरणार्थ मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी, तेव्हा तो एकत्र कुटुंबातील सदस्यत्वास मुक्तो. असे धर्मांतर ज्या दिनांकापासून झाले असेल त्या दिनांकापासून सहदायिक, सहवारसदार म्हणून असलेला दर्जा रद्द होतो. ज्या दिवशी अशा धर्मांतर झाले असेल त्या दिवशी तो कुटुंबातील त्याचा हिस्सा प्राप्त करतो. स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार विवाह केल्यास होणारे विभाजन. पार्टिशन ऑफ मॅरेज अंडर द स्पेशल मॅरेज ऍक्ट. जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य स्पेशल मॅरेज ऍक्टच्या तरतुदीनुसार विवाह करतो तेव्हा त्याचे होणारे विभाजन उपरोक्त विभाजनाप्रमाणे होत असते. मुद्दा क्रमांक जो 6 आहे तो वरचा. 7. तोंडी विभाजन, ओरल पार्टिशन. विभाजन हे तोंडी देखील असू शकते. असे विभाजन लेखी करण्याची गरज नाही. या तत्वाची उत्पत्ती म्हणजे विभाजनामध्ये मालमत्तेचे हस्तांतरण होत नसते, कारण सर्व संघपरित्यागाप्रमाणे हक्क सोडलेले असतात. मुद्दा क्रमांक 9. दावा दाखल केल्याने विभाजन. पार्टिशन ऑफ बाय इन्स्टिट्यूशनल ऑफ अ सूट. विभाजनाचा दावा न्यायालयात दाखल करणे हे सहदायिकाच्या वारसदाराच्या विभाजनाचा हेतू स्पष्ट करण्याचे निर्देश आहे, ज्यामध्ये निश्चितता असते आणि कुटुंबातून स्वतंत्र होण्याचा उद्देश असतो, आणि ज्या दिवशी दावा दाखल केला असेल त्या दिनांकापासून असा सदस्य एकत्र कुटुंबापासून विभक्त होतो आणि मालमत्तेचे विभाजन होत असते. जरी त्यानं दाखल केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला, न्यायालयाचा हुकुमनामा हा सदस्यास स्वतंत्र राहण्यासाठी असतो. फिर्यादी पक्षाचे हेतू, उद्देश असे असतात जेणेकरून कुटुंबातून स्वतंत्र दर्जा प्राप्त होणे, मग त्यासाठी त्याला कोर्टाचा हुकुमनामा मिळो किंवा न मिळो. 10. सर्व संघपरित्यागामुळे विभाजन. सदस्याचा एकत्र कुटुंबातील त्याचे सर्व हक्क त्याग केल्याने विभाजन होऊ शकते, परंतु असं केलेल्या हक्कांचा त्याग हा उर्वरित सर्व सदस्यांसाठी असला पाहिजे आणि त्याग करणारा सदस्य एकत्र कुटुंबातील सदस्य असला पाहिजे. 11. एका सहदायिकाने सहवारसदाराने त्याचे हक्क दुसऱ्या सहदायिकाला वारसदार विकले जाणार असता होणारे विभाजन. पार्टिशन बाय सेल बाय वन को-पार्टनर टू अनदर. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये एकत्र कुटुंबातील एक सदस्य सहदायिका, सहवारसदार, को-पार्टनर जेव्हा त्याच्या मालमत्तेमधील हक्क दुसऱ्या सहदायिकाला विकतो तेव्हा एकत्र कुटुंबातील मालमत्तेची विभागणी होते. यामध्ये उर्वरित सदस्यांच्या दर्जामध्ये कोणताही बदल होत नाही. 12वा मुद्दा, इतर कोणत्याही वर्तणुकीमुळे होणारे विभाजन. पार्टिशन बाय एनी अदर कंडक्ट. कोणत्याही व्यवहाराचा परिणाम हा इतर सहदायिकांच्या सहवारसदार मालमत्तेतील हिश्श्यावर करणारा परिणाम असेल आणि तो कोणत्याही अभिलेखामध्ये रेकॉर्ड ऑफ राईट्स प्रत्येक सदस्याला हिस्सा स्वतंत्रपणे दर्शवलेला असतो. 5वा मुद्दा आहे पुनर्गठित विभाजन किंवा पुनर्विभागणी विभाजन. रियुनियन अँड रिओपनिंग पार्टिशन. पुनर्विभागणी विभाजन म्हणजे रिओपनिंग ऑफ पार्टिशन. मनुसंहितेमध्ये पुढील प्रमाणे स्पष्टीकरण आहे. एकदा उत्तराधिकाराचे विभाजन झाले, एकदा विवाहात तरुणीला दिले आणि एकदा जर व्यक्तीने मी दिले, हे 3 प्रकार चांगल्या व्यक्तीकडून एकदाच केले जातात आणि पुन्हा मिळणे अशक्य नसते. उपरोक्त मनुसंहितेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे विभाजन हे एकदाच केले जाते आणि असे विभाजन पुन्हा विभागण्यासाठी उपलब्ध नसते. तरी सुद्धा खालील नमूद केलेल्या खालील विभाजन पुन्हा विभाजनासाठी उपलब्ध होते.
म्हणजे विभाजन कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये होते, तर ते 7 मुद्दे आपण लक्षात घेऊ. 1. फसवणूक. जर विभाजन हे फसवणुकीने केले गेले असेल, तर असे विभाजन रद्द होऊन नव्याने विभाजन करण्याकरता दावा दाखल करता येतो. 2. गर्भातील बालक, चाइल्ड इन वॉम्ब. बालक गर्भात असताना जर विभाजन झाले असेल आणि त्याच्यासाठी हिश्श्याची कोणतीही तरतूद केलेली नसेल, तर बालक जन्माला आल्यानंतर आधीचे विभाजन रद्द होऊन नवीन विभाजन केले जाईल. 3. दत्तक घेतलेले बालक, अडॉप्टेड चाइल्ड. जर सहदायिकाच्या सहवारसदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवेने बालक दत्तक घेतले असेल, तर आधी आलेले विभाजन रद्द होऊन दत्तक पुत्रासाठी नवीन विभाजन केले जाईल. सहदायिकाची सहवारसदाराची अपात्रता. डिस्क्वालिफाईड कोपार्टनर. अपात्र सहदायिका किंवा वारसदार म्हणजे विभाजनाच्या वेळी काही अपत्यामुळे किंवा काही तांत्रिक दडपणाखाली त्याचा हिस्सा हिरावून घेतला गेला असेल आणि अशा प्रकारचे अपात्रता दूर झाल्यास झालेले विभाजन रद्द होऊन नव्याने केले जाईल, ज्यामध्ये अशा सहदायिकाचा हिस्सा असेल. 5. गर्भधारणारी विभाजनानंतर जन्मलेले बालक. जेव्हा पिता हा विभाजनाच्या वेळी कोणताही हिस्सा घेत नाही, त्यानंतर त्याचा मुलगा झाला, तर झालेले विभाजन जन्माला आलेल्या मुलासाठी बालकासाठी पुन्हा उपलब्ध होईल. 6. अनुपस्थित वारसदार. 7. अज्ञान सहदायिक किंवा वारसदार. आणि त्यातला दुसरा भाग पुनर्गठित विभाजन म्हणजे रियुनियन. जेव्हा हिंदू कुटुंब एकत्र कुटुंबामध्ये विभाजन केले जाते, तेव्हा सहदायिकाचा कोपार्टनरी विसर्जित होते आणि कुटुंबातील प्रत्येक सहदायिक वारसदार हा वैयक्तिकरित्या स्वतंत्ररित्या राहू शकतो. असं वरील विभाजनाच्या या प्रश्नावरून आपल्याला सर्व गोष्टींचा अभ्यास बारीक पद्धतीने पाहता येईल.
वार्ताद्वारे आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याची वार्ताबरोबर विविध प्रकारच्या सेवा मध्यस्थेच्या सुद्धा प्रयोग केला जातो. वार्ता ही तंट्यानुसार द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय सुद्धा असू शकतात. लवादाची विशेष नेमणूक राज्यातील तंटे किंवा मतभेद एक किंवा एकापेक्षा जास्त मार्गाने सोडवण्यासाठी लवादाची नेमणूक करून त्याच्याद्वारे निर्णयाद्वारे तंटे मिटवले जातात. असे लवाद पक्षकार स्वतः निवडतात. या मार्गाने तंटे शांततापूर्वक मार्गाने सोडवले जात असतात. आंतरराष्ट्रीय तंटे सक्तीने सोडवण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे. 8वा मुद्दा शांतीपूर्ण नाकेबंदी. बाहेरच्या देशांची नाकेबंदी करून तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. यात जहाजाचे येणे बंद केले जाते. शांतीच्या वेळेस प्रयोग केली जाणारी नाकेबंदी असते. एखाद्या देशाची बंदराची नाकेबंदी त्या देशाला तंटे मिटवण्यासाठी विवश केले जाते. 9वा मुद्दा विरोधी देशाची जहाजे येण्या जाण्यावर बंदी घालणे. हा एक बलपूर्वक प्रतिकार असून याद्वारे आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात जहाजे येण्या जाण्यावर बंदी घातली जाते. 10वा मुद्दा जो म्हणजे हस्तक्षेप. दोन देशातील सतत चालू असलेली तंटे काही परिस्थिती हस्तक्षेपाचा उपयोग करून मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. 11वा मुद्दा एखादे राज्य दुसऱ्या राज्याशी गैरव्यवहार करीत असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत दुसऱ्या देशाला प्रतिकार करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. प्रतिकारामध्ये राजकीय संबंध नष्ट केले जाऊन राजकीय विषयाधिकार परत केले जात असतात. बदला घेणे असा सुद्धा अर्थ प्रतिकारातून निघत असतो. प्रतिकाराशी संबंधित राज्य केवळ अशा प्रकारची कारवाई करू शकतो त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे परवानगी मिळालेली असते. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा या प्रश्नामधला बलपूर्वक प्रतिकार करणे हा एक तंटा मिटवण्याचा उत्तम मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तंटे जर प्रतिकाराच्या मार्गाने मिटत नसतील तर राज्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत बलपूर्वक प्रतिकार करण्याचा अधिकार प्राप्त होतो. बलपूर्वक जो काही प्रतिकाराचा तेव्हाच प्रयोग केला जातो ज्यावेळेस दुसऱ्या राज्याने अवैध व अनुचित स्वरूपाचे कार्य केलेले असते. बदल्याच्या स्वरूपात बलपूर्वक प्रतिकाराचा वापर केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यात उल्लंघन करण्याचा कायद्याला यश केले जाते व त्याने कायद्याचे उल्लंघन करता कामा नये. अशा प्रकारे वरील मार्गाने तंटे किंवा झगडे हे सोडवण्याचा एक उत्तम पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. याच्यातला 5वा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे एक्सप्लेन फुल्ली द ग्राउंड ऑफ इनव्हॅलिडिटी ऑफ ट्रीटीज अंडर द व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ ट्रीटीज 1969. 1969 सालच्या व्हिएन्ना आबसंधीनुसार तहभंग कोणकोणत्या कारणानुसार होऊ शकतो हे स्पष्ट करा. म्हणजे याच्यामध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शन आणि ट्रीटीज या दोन प्रमुख गोष्टी आपल्याला या प्रश्नामध्ये बारकाईने पाहायच्या आहेत, जे की परीक्षेसाठी सुद्धा हा प्रश्न असू शकतो. फक्त विनंतीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लॉ इन मराठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नाचं सविस्तर उत्तर पाहूया. तह म्हणजे दोन किंवा जास्त राष्ट्रांनी किंवा आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी आपसात ठरवून केलेला करार होय. म्हणून तहांच्या कायदेशीरपणे आवश्यक घटक हे म्युनिसिपल कायद्याखाली मान्य झालेल्या करारांच्या अटीसारखेच असेल तर नवीन नाही. म्युनिसिपल कायद्यानुसार कायदेशीर करारांचे आवश्यक घटक पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यातले 4 महत्वाचे घटक आहेत. 1. कराराचे पक्षांना करार करण्याची कायदेशीर पात्रता असणे आवश्यक असते, अर्थात सज्ञान आणि ते शहाणे असणे अपेक्षित आहे. 2. करार करण्यासाठी पक्षांची स्वखुशीने दिलेली संमती. आणि 3. प्रत्येक कराराने आवश्यक ते उपचार म्हणजे जेथे नोंदणी कायद्याने आवश्यक असेल तर तशी नोंदणी पूर्ण करायला हवी. आणि 4था महत्वाचा, कोणताही करार हा बेकायदेशीर हेतुपूर्तीसाठी किंवा लोककल्याण ह्यांच्या विरोधात असता कामा नये. 1939 साली
अर्थात 23 मे रोजी व्हिएन्ना अभिसंधीनुसार आंतरराष्ट्रीय तहांच्या कायद्यात खाली अटींची पूर्तता करणे त्या तहांच्या कायदेशीरपणासाठी आवश्यक ठरवले गेले. अर्थात कलम 48 ते 53 आहे. त्याच्यातले काही मुद्दे आपण पाहूयात. एक म्हणजे दोष. एखादे राष्ट्र नंतर तहाच्या तपशिलामध्ये अशा प्रकारचा दोष काढू शकते की ज्याच्या समजुतीवर त्याने तहाच्या अटी मान्य केल्या होत्या. तहाच्या कायद्यातील अटी तरतुदी निश्चित करण्यासाठी 1969 साली व्हिएन्ना येथे एक संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेची परिषद भरली असता त्याबद्दलच्या तरतुदी 79 विरुद्ध 1 मताने संमत झाल्या. व्हिएन्ना अभिसंधी म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यातील तहाच्या बद्दल नियमावली संहिता करण्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व मोठे मानायला हवे. आंतरराष्ट्रीय कायदा आयोगाने जवळजवळ 20 वर्षातील घडामोडींची पाहणी करून मगच आपल्या देशातील शिफारसी सादर केल्या. ह्या अभिसंधीमध्ये मुख्यत्वे करून आंतरराष्ट्रीय कायद्यातील तहांसंबंधीच्या प्रथा ह्यावर भर देण्यात आला. ह्या अभिसंधीमध्ये तहांची व्याख्या केली असून याचा अर्थ पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. तह म्हणजे 2 किंवा त्याहीपेक्षा जास्त राष्ट्रांनी आपापसात केलेल्या लिखित स्वरूपाचा करार होय. असा करार आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेखाली येतो म्हणून त्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे वर्चस्व असते. ह्या कक्षेमध्ये राष्ट्र आणि एखादी आंतरराष्ट्रीय संस्था किंवा अधिक आंतरराष्ट्रीय संस्थांमधील कराराचा समावेश होत नसतो. ह्या अभिसंधीच्या तरतुदीनुसार कलम 6 नुसार प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राशी तह करण्याचा पूर्णतः हक्क आहे. रॉबर्ट डाल्ट आणि रिचर्ड किर्ने यांच्या मते 1969 सालीच्या व्हिएन्ना अभिसंधी म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यातील तहाच्या कायद्याचा एक प्रकार तहच आहे असे म्हणता येईल. ही अभिसंधी पूर्णत्वाला पोहोचू शकली नाही. ह्यामधील विधी प्रक्रिया ही बाल्यावस्थेत आहे तरी सुद्धा ही अभिसंधी कायद्याचे राज्य हे एक सत्य आहे याची प्रचिती आहे. तेव्हा तह करण्याचा उद्देश मुळात कायदेशीर असतो. अर्थात व्हिएन्ना अभिसंधीनुसार खालील कारणाकरता कोणत्या तह म्हणजे याच्यातल्या गोष्टी ह्या तहाच्या बेकायदेशीर ठरल्या याचे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी 7 मुद्दे पाहता येतील. त्यातला पहिला मुद्दा, तेव्हा तह करण्याचा उद्देश मुळात बेकायदेशीर असतो तेव्हा तो तह व्यर्थ ठरतो. म्हणजे जेव्हा तह करण्याचा उद्देशच मुळात बेकायदेशीर असतो तेव्हा तो व्यर्थ ठरतो. दुसरा मुद्दा, ज्यावेळी तह करणाऱ्या पक्षांपैकी एकाने किंवा अनेकाने दुसऱ्या बाजूची फसवणूक केली असेल किंवा दिशाभूल केली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तह केला गेला असेल तर तो सुद्धा ज्यावेळी तह करणाऱ्या पक्षाला किंवा पक्षांना तह करण्यासाठी बळजबरी, बलप्रयोग, दडपण किंवा दमदाटी केली गेली असेल तेव्हा. चौथा मुद्दा, तह करताना त्या तहाच्या तरतुदीमध्ये चुकीने किंवा मुद्दामच चुकीने काही त्रुटी राहून गेली असेल तर तो तह बेकायदेशीर ठरला जाऊ शकतो. पाचवा महत्वाचा मुद्दा, तहाच्या अटींची पूर्तता करताना जर काही अशक्य स्वरूपाच्या परिस्थितीमुळे पूर्तता करणे अशक्य ठरत असेल तर हा तह व्यर्थ ठरतो. जर तह करणाऱ्या पक्षांमध्ये तहाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असा समतोल, स्थान किंवा प्रतिष्ठा अथवा लायकी नसेल तर ज्यावेळी एखादा तह काढला जातो तेव्हा तह करणाऱ्या पक्षांवर नाइलाजाने तहाच्या अटी लादल्या जातात. सातवा महत्वाचा मुद्दा शेवटचा, ज्यावेळी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कोणत्याही नियमाचा भंग करून किंवा संयुक्त शिवाय व्हिएन्ना अभिसंधीमध्ये खालील कारणावर सुद्धा विशेष भर देण्यात आलेला आहे. तो आपण कलमाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करू. कलम 48 नुसार तह करतेवेळी परिस्थितीमध्ये किंवा त्यावेळच्या घटनांमध्ये जर तक्रार घेऊन येणाऱ्या राष्ट्राच्या दृष्टीने फरक पडून ती चुकीच्या समजुतीने तह झाला असेल तर, कलम 49 फसवणूक केली गेली असेल तर,
कलम 50 राष्ट्राच्या प्रतिनिधीचे लुचपत ह्या मार्गाने गैरवर्तन असेल तर कलम 51 राष्ट्राच्या प्रतिनिधीवर बलप्रयोग, बळजबरी, धाकदपटपणा, दडपण ह्याचा प्रयोग केला गेला असेल तर कलम 52 एखाद्या राष्ट्राने अगोदर केलेल्या तहाच्या अगर बलाचा जोरावर तहपूर्ती केली असेल तर आणि 6वा मुद्दा कलम 53 व 54 नुसार आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला गेला असेल तर किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये तहामुळे संघर्ष निर्माण होणार असेल तर या सगळ्या गोष्टी ह्या बेकायदेशीर ठरू शकतात. हे व्हिएन्ना अभिसंधीनुसार तह बेकायदेशीर ठरवण्याचा प्रकार आलेला आहे. हे वरील काही महत्त्वाचे 5 प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी ठेवले. कसे वाटले नक्की कळवा. धन्यवाद.